नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. ठीक आहे, तर ही सुरुवात होती नोट्स इन मराठी चॅनलवरच्या एका व्हिडिओची. हे जे अभ्यास साहित्य तुम्ही आम्हाला पाठवलंय, आज आपण त्याचाच आधार घेणार आहोत. पण नेहमीसारखं फक्त वाचन नाही, तर आपण याच्या मुळाशी जाणार आहोत. हो. आपला उद्देश या नोट्समधला प्रत्येक मुद्दा उलगडून पाहणं आणि त्या सगळ्याला एकत्र जोडून बघणं आहे. आपण बाजाराच्या संकल्पनेचा एक प्रवास करणार आहोत, हम्पीच्या त्या गजबजलेल्या ऐतिहासिक बाजारापासून ते थेट आजच्या आपल्या मोबाईलमधल्या शांत, अदृश्य डिजिटल मार्केटपर्यंत. आणि या प्रवासात आपण हे शोधणार आहोत की खरेदी विक्रीच्या या मूलभूत मानवी व्यवहारामागे कोणती तत्त्व काम करतात, जी तेव्हाही सारखीच होती आणि आजही आहेत. फक्त स्वरूप बदलले. अगदी. आणि ही तत्व एकदा समजली ना, की मग आजच्या गुंतागुंतीच्या आर्थिक जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. चित्र जे माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं ते कुठल्या व्याख्येचं नव्हतं, तर एका जागेचं होतं. हां. 16व्या शतकातलं कर्नाटक आणि तिथलं हम्पी. खरं सांगतो, पोर्तुगीज प्रवाशांनी केलेलं वर्णन वाचून मी थक्कच झालो. हो ना. फर्नाओ नोनीज यांनी रस्त्यावर बसून माणिक आणि हिऱ्यांसारखी मौल्यवान रत्न विकणाऱ्या कारागिरांबद्दल लिहिलंय. हे वाचताना मला एखाद्या बाजारापेक्षा फॅन्टेसी नॉव्हेलमधलं दृश्य जास्त वाटलं. अगदी. आणि डोमिंगो स्पेस यांनी तर हम्पीला जगातलं सर्वोत्तम सुविधांनी युक्त शहर म्हटलं होतं. अच्छा. विचार करा, तिथे फक्त धान्य, रेशीम किंवा तेल नाही, तर गायी, घोडे आणि अगदी लहान पक्षी सुद्धा विकले जायचे. यातून एक महत्वाची गोष्ट समोर येते. कोणती? बाजार म्हणजे फक्त व्यवहार करण्याची जागा नाही, तिथे समाजाच्या गरजा आणि इच्छांचा आरसा असते. वा, खूप छान मुद्दा आहे. हम्पीच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तू त्या विजयनगर साम्राज्याच्या समृद्धीची आणि तिथल्या लोकांच्या जीवनशैलीची कहाणी सांगतात. म्हणजे बाजारपेठ ही एक जिवंत सामाजिक जागा आहे. ती फक्त वस्तूंबद्दल नाही, तर लोकांबद्दल आहे. बरोबर. याच साहित्यात गरजा आणि इच्छा यांतला फरक पण स्पष्ट केलाय. अन्न, पाणी या गरजा आहेत, पण हम्पीच्या बाजारात विकले जाणारे हिरे किंवा घोडे, हो, त्या इच्छा होत्या. आणि बाजारपेठ ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण करते. अगदी. आणि इथेच बाजारपेठेचा खरा अर्थ दडलेला आहे. ती एक अशी व्यवस्था आहे जिथे लोकांच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी खरेदीदार आणि विक्रेते एकत्र येतात. मग ती जागा हम्पीसारखी भव्य असो किंवा आपल्या गावाकडचा एखादा छोटा आठवडी बाजार, मूळ तत्व तेच आहे. मग प्रश्न असा येतो की ही एवढी मोठी गजबजलेली व्यवस्था नक्कीच चालते कशी? म्हणजे इतके वेगवेगळे लोक, इतक्या वेगवेगळ्या वस्तू, तरी सगळं सुरळीत कसं चालतं? याचं उत्तर देण्यासाठी तुमच्या नोट्समध्ये पेरू विक्रेत्याचे खूप साधं पण प्रभावी उदाहरण दिलं आहे. हो, ते उदाहरण खरंच खूप महत्वाचं आहे. मला ते खूप आवडलं. कारण ते बाजाराच्या मागच्या अदृश्य इंजिनबद्दल बोलतं. आणि ते इंजिन म्हणजे किंमत, प्राइस. समजा विक्रेत्याने 80 रुपये किलो भाव सांगितला. बहुतेक जण काय करतील? फक्त विचारून पुढे जातील. बरोबर. आणि या उलट त्याने 20 रुपये किलो भाव ठेवला तर काही मिनिटात त्याचा सगळा माल संपेल, पण त्याला फायदा काहीच होणार नाही. इथेच तर खरी गंमत आहे. तो विक्रेता आणि ते सगळे खरेदीदार नकळतपणे एका वाटाघाटीत, एका मानसिक खेळात गुंतलेले असतात. प्रत्येकाच्या मनात एक अदृश्य हिशोब चालू असतो. हो, हे परवडेल का? शेजारचा कितीला देतोय? यापेक्षा कमीत मिळेल का? लाखो लोकांच्या डोक्यात एकाच वेळी चाललेला हा विचारच बाजाराची किंमत ठरवत असतो, केवळ विक्रेत्याने लावलेला बोर्ड नाही. आणि याच प्रक्रियेला अर्थशास्त्राच्या भाषेत मागणी म्हणजे डिमांड आणि पुरवठा म्हणजे सप्लाय यांचं संतुलन म्हणतात. अगदी. जेव्हा विक्रेता आणि खरेदीदार अनेक प्रयत्नांनंतर समजा 40 रुपये किलो या भावावर येतात, तेव्हा ती योग्य किंमत असते. म्हणजे तो एक स्वीट स्पॉट असतो. बरोबर. ही किंमत म्हणजे तो बिंदू आहे जिथे पुरवठादाराची नफा कमावण्याची इच्छा आणि ग्राहकाची वस्तू मिळवण्याची गरज यांचा मेळ बसतो. ही एक सतत चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. ठीक आहे. म्हणजे किंमत ठरवण्याचं हे अदृश्य इंजिन तर सर्वत्र सारखंच काम करतं. पण तुम्ही पाठवलेल्या साहित्यात पुढे जाऊन या बाजारांचे जे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत, तिथे खरी गुंतागुंती दिसायला लागते. हो. सुरुवात सर्वात सोप्या वर्गीकरणाने करूया. भौतिक म्हणजे फिजिकल आणि ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन बाजार. हो, पण हे फक्त जागेपुरतं मर्यादित नाहीये. भौतिक बाजारात म्हणजे आठवडी बाजारात किंवा दुकानात आपण वस्तूला स्पर्श करू शकतो, तिचा वास घेऊ शकतो, विक्रेत्याशी बोलू शकतो. बरोबर. तिथे एक मानवी संवाद असतो. ऑनलाईन बाजारात म्हणजे ॲप्स किंवा वेबसाईट्सवर हा अनुभव पूर्णपणे बदलतो.
तिथे डेटा आणि अल्गोरिदम महत्वाचे ठरतात. इथेच मला एक प्रश्न पडतो. हं, आपण जी किंमत ठरण्याची प्रक्रिया बघितली, ऑनलाईन बाजारामुळे तिच्यावर काय परिणाम होतो? अच्छा. कारण तिथे माहिती खूप सहज उपलब्ध असते. मी एका क्लिकवर 10 वेगवेगळ्या वेबसाईट्सवरची किंमत तपासू शकतो. खूप चांगला मुद्दा आहे. ऑनलाईन बाजारपेठा डायनॅमिक प्राइसिंगला मोठ्या प्रमाणावर शक्य करतात. डायनॅमिक प्राइसिंग? हो, जे स्थानिक दुकानदारासाठी जवळजवळ अशक्य आहे. म्हणजे एकाच वस्तूची किंमत दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी किंवा वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगळी असू शकते. अच्छा, म्हणजे जसं विमानाचं तिकीट असतं तसं. अगदी. यामुळे बाजारपेठ जास्त कार्यक्षम बनते, पण त्याचवेळी त्यातला तो मानवी संबंध आणि विश्वासाचा घटक कमी होतो का, हा एक मोठा चर्चेचा विषय आहे. यानंतर दुसरा प्रकार येतो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय. तुमच्या नोट्समधला भारताच्या आयात निर्यातीचा नकाशा खूप बोलका आहे. हो. मी तो पाहत होतो आणि मला आश्चर्य वाटलं की भारत आफ्रिकेतील देशांना मोठ्या प्रमाणावर औषधं निर्यात करतो. आणि दुसरीकडे आग्नेय आशियातून वनस्पती तेल आयात करतो. हा नकाशा आपल्याला दाखवतो की आज एकही देश स्वयंपूर्ण नाही. आपण सगळे एका जागतिक व्यवस्थेचा भाग आहोत. बरोबर. जेव्हा व्यापार देशांच्या सीमा ओलांडतो, तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणतात. पण याचा खरा अर्थ काय? की आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. अगदी. आपल्या घरातलं तेल इंडोनेशिया किंवा मलेशियातून येतं आणि आपण बनवलेली औषधं आफ्रिकेत कुणाचा तरी जीव वाचवत असतात. आणि इथेच तिसरा प्रकार येतो जो या सगळ्याला एकत्र बांधतो. घाऊक आणि किरकोळ बाजार. हो, म्हणजेच पुरवठा साखळी, सप्लाय चेन. सुरतचा कापड बाजाराचं उदाहरण हे उत्तम प्रकारे स्पष्ट करतं. हो, कारण कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यापासून ते आपल्या अंगातल्या शर्टपर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. शेतकरी थेट आपल्याला कापूस विकत नाही. तो घाऊक व्यापाऱ्याला विकतो. तिथून तो सुरतच्या मिलमध्ये जातो. तिथे कापड बनतं मग ते कापड देशातल्या मोठ्या घाऊक व्यापाऱ्यांकडे जातं. आणि त्यांच्याकडून आपल्या शहरातल्या किरकोळ दुकानदाराकडे येतं, जिथून आपण ते विकत घेतो. पण या नोट्समधला खरा इन्साईट फक्त हा प्रवास सांगण्यापुरता नाही, तो या साखळीच्या नाजूकपणाबद्दल आहे. बरोबर. या साखळीतील एक जरी दुवा निखळला, समजा कापूस पिकवणाऱ्या राज्यात पूर आला किंवा वाहतूक दराने संप पुकारला, तर त्याचे परिणाम थेट आपल्यापर्यंत पोचतात. कपड्यांच्या किमती वाढतात. म्हणजे ही कार्यक्षमता खूप मोठ्या जोखमीवर आधारलेली आहे. यामुळेच तुमच्या नोट्समधला पुढचा भाग मला खूप महत्वाचा वाटतो. आपण आतापर्यंत बाजाराला एक आर्थिक यंत्रणा म्हणून बघत होतो. हां. पण हे साहित्य सांगतं की बाजाराला एक आत्मा असतो, एक सामाजिक आणि सांस्कृतिक बाजू असते. हो, आणि हे खूप रंजक आहे. खरंच. कारण बाजार फक्त नफा तोट्याचे व्यवहार करत नाही, तो नातेसंबंध सुद्धा तयार करतो. आपला पिढ्यानापिढ्या चालत आलेला सोनार किंवा शिंपी किंवा आपला जवळचा किराणा दुकानदार. हो, जिथे आपण महिन्याच्या शेवटी पैसे देण्याच्या विश्वासावर उधारीवर सामान आणतो. हे व्यवहार केवळ आर्थिक नाहीत. ते विश्वासावर आधारलेले आहेत. अगदी. मणिपूरच्या इमा कायथल म्हणजेच मदर्स मार्केटचं उदाहरण तर अप्रतिम आहे. हो ना. जवळपास 3000 महिलांनी चालवलेली ही बाजारपेठ, ही जागा केवळ त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन नाहीये. तर ती एक सांस्कृतिक केंद्र बनली आहे. तिथे वेगवेगळ्या समुदायाच्या स्त्रिया एकत्र येतात, बोलतात, विचारांची देवाणघेवाण करतात. पण आपण हे पूर्णपणे रोमॅन्टिक करूनही चालणार नाही की नाही? नाही, बरोबर मुद्दा आहे. ती एक सांस्कृतिक जागा आहेच. बरोबर. पण त्याच वेळी त्या 3000 महिलांसाठी ते रोजच्या जगण्याची लढाई लढण्याचं ठिकाण सुद्धा आहे. तिथे प्रचंड आर्थिक दबाव आहे. नक्कीच. त्यामुळे तिथलं सामाजिक आणि आर्थिक वास्तव एकमेकांमध्ये घट्ट विणलेलं आहे. आणि ते दक्षिण भारतात हळद कुंकू विकताना थोडं जास्त देण्याची प्रथा. हो, जी एक शुभ चिन्ह मानली जाते. हे दाखवतं की बाजारपेठेत भावना आणि परंपरा यांनाही स्थान आहे. पण बाजारपेठा नेहमीच इतक्या आदर्श नसतात. नाहीच. त्या कधीकधी अपयशी ठरतात किंवा त्यांचे काही दुष्परिणामे होतात. आणि इथेच तुमच्या नोट्समधला शेवटचा आणि सगळ्यात गुंतागुंतीचा भाग येतो. सरकारची भूमिका. हो, ती बिघडू शकतात. म्हणूनच सरकारला हस्तक्षेप करावा लागतो. बरोबर. या साहित्यात सरकारच्या 3 प्रमुख भूमिका सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे किमतींवर नियंत्रण. आणि इथे मला एक मूलभूत विरोधाभास दिसतो. अच्छा, कोणता? नोट्समध्ये म्हटलंय की सरकार शेतकऱ्यांच्या पिकांना किमान आधारभूत किंमत देऊन त्यांचं संरक्षण करतं. पण त्याचवेळी जीवनदायी औषधांवर कमाल किंमत लावून ग्राहकांचं संरक्षण करतं. बरोबर. म्हणजे एकाच वेळी किंमत वाढवायची आणि कमीही करायची. सरकार हा समतोल कसा साधतं? हाच तर खरा संघर्ष आहे. यासाठी सरकार सबसिडी, टॅक्स आणि कायदे यांसारख्या साधनांचा वापर करतं. पण हे तारेवरच्या कसरतीसारखं आहे. म्हणजे एका बाजूला झुकलं तर दुसऱ्या बाजूचं नुकसान. अगदी.
त्यामुळे किती हस्तक्षेप योग्य यावर अर्थतज्ञांमध्ये नेहमीच वादविवाद होत असतो. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. दुसरी भूमिका आहे गुणवत्ता आणि सुरक्षिततेची खात्री करणे. जसं की औषधं सुरक्षित आहेत की नाही हे तपासणे. हे तर सरळ वाटते. वरकरणी सरळ वाटतं, पण इथे एक ट्रेड ऑफ आहे. तो कसा? औषधांच्या मंजुरीची प्रक्रिया खूप कडक असेल तर लोकांपर्यंत सुरक्षित औषधं पोचतात, हे खरं. पण यामुळे नवीन, प्रभावी औषधं बाजारात यायला खूप वेळ लागू शकतो. अच्छा, म्हणजे सुरक्षा आणि नवनिर्मितीचा वेग यांच्यातही सरकारला समतोल साधावा लागतो. बरोबर. आणि तिसरी भूमिका तर आजच्या काळात खूपच महत्वाची आहे, बाजाराच्या दुष्परिणामांवर नियंत्रण ठेवणे. जसं की प्रदूषण. सिंगल यूज प्लास्टिकच्या उत्पादनामुळे पर्यावरणाला हानी पोचते म्हणून त्यावर बंदी घालणं, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. हो, इथे सरकार ग्राहक आणि उत्पादक यांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाजाच्या आणि पर्यावरणाचा विचार करतं. तर हम्पीच्या 16व्या शतकातील गजबजाटापासून ते आजच्या एका क्लिकवर होणाऱ्या जागतिक व्यापारापर्यंत आपण बाजाराचा एक मोठा प्रवास केला. खरंय. या साहित्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की बाजारपेठ म्हणजे केवळ वस्तू खरेदी विक्रीची जागा नाही, नाहीच. ती एक गुंतागुंतीची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्था आहे. ती समृद्धी निर्माण करते, लोकांना जोडते, पण ती योग्य मार्गावर राहावी यासाठी तिला नियंत्रणाची आणि नियमांची चौकटही आवश्यक असते. मुक्त बाजार आणि सरकारी नियंत्रण यांच्यातील योग्य संतुलन शोधणे, हेच कोणत्याही निरोगी अर्थव्यवस्थेपुढील सर्वात मोठं आव्हान आहे. या संपूर्ण चर्चेनंतर माझ्या मनात एक शेवटचा विचार येतोय, ज्याचा उल्लेख तुमच्या नोट्समध्ये अगदी ओझरता आहे. शेअर मार्केट. ओके. आज आपण पेरू, कापड, औषधं अशा भौतिक वस्तूंच्या बाजाराबद्दल बोललो. पण शेअर मार्केटमध्ये कंपन्यांची मालकी म्हणजेच भविष्यातील नफ्याची एक शक्यता विकली आणि विकत घेतली जाते. ती वस्तू अमूर्त आहे. अगदी. मग आपण आज चर्चा केलेली मागणी, पुरवठा, किंमत आणि मानवी भावनांची गुंतागुंत यांसारखी तत्व जेव्हा विकली जाणारी गोष्ट पूर्णपणे अमूर्त असते तेव्हा कशी लागू होत असतील यावर विचार करण्यासारखं आहे.